स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आजची आपली रेसिपी आहे फ्लावर पकोडे। त्यासाठी मी स्वच्छ फ्लावर धुवून घेतलेला आहे। त्यानंतर लागणारे साहित्य आहे मीठ, तिखट, कॉर्नफ्लॉवर, बेसन पीठ, 2 छोटे बारीक कट केलेले कांदे, अद्रक लसणची पेस्ट आणि हा खाता सोडा। फ्लावर वाफवून घेण्यासाठी मी कढईमध्ये पाणी गरम केलेलं आहे। फ्लावर जास्त वेळ वाफवून घ्यायचं नाही, 2 ते 3 मिनिट खूप झाले। जास्त वेळ वाफल्यामुळे फ्लावरचे तुकडे होतात। फ्लावर हे व्यवस्थित वाफलं आहे ते मी एका छोट्या स्टीलच्या पातेल्यात काढून घेत आहे। फ्लावर मध्ये आता आपण बेसन पीठ टाकून घेऊया। त्यानंतर कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया, 2 ते 3 चमचे। तर बारीक कट केलेला कांदा, अद्रक लसणची पेस्ट टाकूया, खाता सोडा, त्यानंतर 2 चमचे लाल तिखट, आता 1 चमचा मीठ। हे आता आपण थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेऊया, जास्त पाणी टाकायचं नाही। हे टाकलेलं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। गॅसवर ठेवलेली कढई गरम झालेली आहे, तर त्याच्यात मी तेल ओतून घेत आहे। तेल हे व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्याच्यात आता फ्लावरचे पकोडे भरून घेऊया। आपले फ्लावर पकोडे हे रेडी झाले आहेत। आपण आता ते डिश मध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने फ्लावर पकोडे तयार झाले आहेत। कांदे भजी आहे आपण नेहमीच करतो, पण मुलांसाठी काहीतरी चेंज म्हणून आज मी फ्लावर पकोडे करून बघितले आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।